साखर दरवाढीचा चहाला फटका बसणार आहे। साखर 17 रुपयांनी महागलेली आहे आणि चहाही महागणार आहे। कटिंग चहा 15 रुपये करण्याची तयारी आहे। चहाचे दर वाढवणं गरजेचं आहे। चहा विक्रेत्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे। साखर दरवाढीचा परिणाम आता हळूहळू दिसू लागलेला आहे। साखर वाढल्यानं, साखर महाग झाल्यानं आता तुमचा आमचा कटिंग चहाचा दर देखील वाढणार आहे। चहा विक्रेत्यांनी दरवाढीची तयारी सुरू केली आहे। तसंच चहाचे दर 15 रुपये केले जाणार आहेत। त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे। दरम्यान मुंबईतील चहा विक्रेत्यांशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। सर्वसामान्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे चहा, पण या चहाचा गोडवा आता काहीसा कडवट स्वरूपात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याचं कारण आहे साखरेच्या दरात झालेली मोठी वाढ। आधी 40 रुपये, मग 50 रुपये आणि आता थेट 60 रुपयांच्या घरात साखरेचे दर गेल्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करणारा चहा कुठेतरी आता कडवट लागतो का असं दिसायला खरं तर वाव निर्माण झाला। आपण आता चहावाल्याची नेमकी काय भावना आहे, कारण ते ही टपरी चालवतात अगदी गजबजलेल्या परिसरात, मंत्रालय परिसरात त्यांची टपरी, आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं हे बघूयात। आता साखरेचे दर वाढले, 60-65 पर्यंत गेली साखर। 60-65 पर्यंत गेली साखर। साखरचे 65, आता चहाचे दर वाढले पाहिजे, 15 रुपये चहा झाले पाहिजे। पण रिस्पॉन्स असतो का तसा, म्हणजे दर वाढल्यानंतर लोकांची काय प्रतिक्रिया असते? लोकांची प्रतिक्रिया पैसे कमी झाले पाहिजे, चहाचे वाढवून पैसे कोण देत नाही, पैसे कमी झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे। पण दर तर सतत वाढतात, आधी 40 रुपये, मग 50 रुपये, आता 65 रुपये। हा दर तर वाढत 60-65 पर्यंत आणलंय। आता त्यामध्ये सरकार काय बोलते, हा करतो जे आहे ते अजून तेवढ्या पुरते बोलतात, नंतर सोडून देतात। साखरेच्या दरामध्ये सुद्धा सातत्यानं होणारी ही वाढ कुठेतरी सर्वसामान्यांचं बजेट ही बिघडवणारी आहे। त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि सणवाराच्या पार्श्वभूमीवरती साखरेच्या दरांमध्ये झालेली ही वाढ आहे ती निश्चितपणे कमी व्हावी अशी मागणी या संदर्भात केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।